तर प्रश्न पहिला बघा, भारताचा चालू आर्थिक वर्षाचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था फिच रेटिंग्सने वर्तविला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 6.5 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा, वृक्क हे डॅश डॅश नावाने विकार स्रवते जे रक्तदाबाचे नियंत्रण करते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेनिन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा, तलासरी हे तालुका मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा, सर्वात जुने कोणते कृष्णविहीर खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए GNZ11 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ठाणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भंडारा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील बरौनी हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बिहार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना खालीलपैकी कोणता दर्जा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उपमंत्री आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिल्हाधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, ट्रिप्सिन हा पाचक कोणत्या अवयवात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्वादुपिंड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिल्लोड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या भागात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कुमाऊ गढवाल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, लातूर जिल्ह्यातील वडवळ बेट कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी औषधी वनस्पती आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या करारावर भारत आणि कोणत्या देशाने सह्या केल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंगापूर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. वाक्य बघा, आम्ही सिनेमा पाहत आहोत. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अपूर्ण वर्तमान काळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, एकतर मी सहलीला जाईन नाहीतर घरी राहीन या वाक्याचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिश्र आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, खालील वाक्यांचे प्रयोग ओळखा. वाक्य बघा, वर्गात नोटीस फिरवली जाईल. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नवीन कर्मणी प्रयोग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सप्तमी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी प्रथम व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विपत्काल आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, आजची पूजा चांगली झाली या वाक्यात आलेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, माझ्याकडून कॉफी घेतली गेली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्मणी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 24, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा या ठिकाणी जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल आणि याच्या खाली जोच्या खाली काय आहे तर अंडरलाईन केलेली आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संबंधी सर्वनाम आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सदा सर्वदा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अनुकरण दर्श आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, मला परीक्षेची भीती वाटते अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. तर परीक्षेच्या खाली काय तर अंडरलाईन केली किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी षष्टी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, बघा खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य बघा ढग एवढे गरजत आहेत तर कदाचित पाऊस येईल. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संकेतार्थी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गर्वाने माजणे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, पोलिसाने चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे.